नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं तूर डाळीचं वरण। इथे मी साधारण 1 वाटी तूर डाळ कुकरला 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद व 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही तुरीची डाळ रवीने छान अशी हटून किंवा फेटून घ्यायची आहे। नेहमी तुम्ही लाल तिखटाचं वरण किंवा डाळ तडका खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीचं वरण तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी चपाती बरोबर पण खाऊ शकता। अतिशय भन्नाट असं लागतं। इथे आपली डाळ फेटून झालेली आहे। आता आपल्याला डाळीमध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला परत ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला ही डाळ कितपत घट्ट किंवा पातळ करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता। डाळ हटल्यानंतर आपल्याला ही डाळ चमच्यानं छान अशी फिरवून घ्यायची आहे, कारण डब्याला डाळ तशीच चिटकली जाते। इथे आपली डाळ फेटून झालेली आहे। आता आपण सपक डाळ थोडीशी बाजूला काढून घेणार आहोत। आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथं पातेल्यामध्ये साधारण मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं घालून आपली फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे। इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला यामध्ये खुडून घेतलेला 1-2-3 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। खुडून लसूण टाकल्यानंतर वरणाची चव अतिशय अप्रतिम अशी लागते। इथे आपला लसूण परतल्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून घ्यायचा आहे। इथे आपल्याला ठेचा छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला यामध्ये फेटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। डाळ टाकल्यानंतर आपल्याला वरती झाकून ठेवायचं आहे, कारण डाळीचा वास बाहेर जाता कामा नये। फोडणी टाकत असताना त्यावरती एक झाकण झाकून ठेवल्यानंतर ती फोडणी पूर्ण अशी डाळीमध्ये उतरली जाते। त्यामुळे फोडणी टाकत असताना त्यावरती एक झाकण झाकून ठेवायचं। हे वरण अतिशय चविष्ट आणि रुचिकर लागतं। आता आपल्याला मंद गॅसवर हे वरण छान असं उकळून घ्यायचं आहे। आपण वरणाला मीठ टाकणार नाही, कारण आपण वरण हटत असताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा वाटत असताना त्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे। त्यामुळे इथे आपण मीठ टाकणार नाही। इथे आपलं वरण हलकंसं उकळलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकल्यामुळं आपलं वरण हे अतिशय टेस्टी लागतं। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वरणाची कन्सिस्टन्सी। तुम्हाला ज्या पद्धतीचं वरण हवं असेल तुम्ही इथे त्या पद्धतीचं वरण बनवू शकता। हे वरण चपाती किंवा भाकरी बरोबर तसंच भाताबरोबर अतिशय भन्नाट असं लागतं। इथे आपलं गरमागरम वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।